36 पावरच्या फेकायचं, कारण 2 बॉलांची पॅनल्टी दिली मोहपाडा टीम संघाला आयोजकांना आणि ती सहजरित्या त्यांना स्वीकारली. परंतु पहिल्या ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त 4 चेंडू फेकले जातील. कारण याच्या आधी आपण जर काही पाहिलं ना तर वेशवी टीमलाही जवळपास आपण विचार केला ना तर आयोजकांच्या वतीनं पॅनल्टी जरूर दिली होती. गेम स्टार्ट, गेम ऑन. प्रथमतः गोलंदाज आपण पाहतोय, गोलंदाजी मार्क वरती आपण गोलंदाज ज्ञानेश्वरला पाहतोय. समोर गोलंदाज प्रशांत पवार. साक्षात आपण पाहिलं तर अतिशय आक्रमक खेळाडू आणि त्याचबरोबर तर रायगडचा हा वंडर बॉय, खऱ्या अर्थानं अनेक मैदान गाजवणारा खेळाडू. परंतु इथे मॅलेटी पॉवरच्या पहिल्या ओव्हरमध्ये किमान फक्त 4च बॉल फेकले जातील आणि त्या 4 बॉलचा कशा रीतीनं कॅल्क्युलेशन मारलं जाईल हे नक्कीच आपण पाहतोय. पंचांच्या भूमिकेत एका बाजूला रामदादा आपण पाहतोय तर दुसऱ्या बाजूला राजेश सारखे 2 खेळाडू पंचांच्या भूमिकेत जरूर आपण पाहतोय. ओव्हर द विकेट मारा करणारा गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती. एका बाजूला वाघाची बाडी टीम तर दुसऱ्या बाजूला आपण मोहपाडा टीम साक्षात जरूर आपण पाहतोय. फलंदाजाला फक्त हाय फॅक्टर रिव्ह्यू आहे. एखादा चेंडू पलटा झाला तर त्यावरती कदाचित खेळाडू रिव्ह्यू घेऊ शकतो. यस, डेफिनेटली मैदानाच्या आतमध्ये जातो. पहिला ओव्हर फेकण्यासाठी ज्ञानेश्वर हा खेळाडू आला भागाची टीम संघाकडनं. हाच तो संघ रतनबुवा स्मृती चषकामध्ये आपण पाहिलं ना तर 3rd राऊंडमध्ये जरी पराभूत झाला असेल परंतु अतिशय चांगलं परफॉर्म केलं या टीमनं आणि ती टीम सध्याच्या स्थितीपूर्वक मैदानाच्या आतमध्ये जरूर असताना आपण पाहतोय. ओव्हर द विकेट न मारा करणारा गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती आपण ज्ञानेश्वरला पाहतोय. पहिलाच बॉल फेस केला, डीप शॉट स्केडलिंग क्षेत्रामध्ये कुठेतरी क्रॉस पद्धतीने चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न. यस, पंचांचा इशारा आला आहे. लेगबायच्या रूपानं मिळालेली एक धाव आणि एका धाब्याच्या मदतीनं खातं ओपन जरूर केलंय. परंतु समोर आपण पाहिलं ना तर शुभम नाईक सारखा वादल मैदानाच्या आतमध्ये जरूर आहे. या मैदानावरती अतिशय आक्रमक करावं लागेल. पहिल्या मॅचमध्ये आपण टोटल 90 धाब्यांचा टार्गेट पाहिलं होतं प्रति 4 ओव्हरमध्ये. डेफिनेटली शुभमच्या बॅटमधनं चेंडूला भिरकावलं. क्षेत्ररक्षक आहे. इथे काय घडलंय? उंची जास्त आणि लांबी कमी. पहिला खेळाडू बाद शुभम नाईक बॅक टू द पॅव्हिलियन. खऱ्या अर्थानं आसमान गाठणं खूप गरजेचं होतं. इथे काही वेगळंच प्रतिसाद मिळाला आणि पहिला खेळाडू बाद झाला शुभम. त्यानंतर नवीन खेळाडू सध्याच्या स्थितीमध्ये मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. टीम मोहपाडे संघाचा संदीप आता संघाची जबाबदारी, कारण खूप 50 किंवा 55 मीटर अंतरावरती आपल्याला या स्पर्धेत षटकार पाहायला मिळतोय. श्री भारदेव क्रीडा मैदान पौदीचं मैदान आहे आणि आकर्षक खेळाडूंना करणारं मनमुक्त खेळाडूंची भावना जाणून घेणारा क्रिकेटचा मैदान आपण पाहतोय. दोन्ही संघ अतिशय रोमांचक स्थितीचे, परंतु 2 चेंडू इथे जरूर संपले गेलेत. अजूनही आपण जर काही विचार केला तर अजूनही 2 चेंडू पेंडिंग आहेत या ओव्हरमधील. संदीपच्या बॅटमधनं चेंडूला ट्रॅप केलाय. क्षेत्ररक्षक आहे. थोडंसं दडपणमय क्रिकेट, सेन्सिटेबल क्रिकेट, बट आपापला बॅटल दाखवण्यासाठी इथे प्रयत्न जरूर करतात. टोटल आपण विचार केला ना तर 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर 2 धाबा इथे प्रगती प्रतापवरती मोहपाडे टीमचे आलात. प्रशांत पवार सध्याच्या स्थितीपूर्वक हा खेळाडू ऑन स्ट्रायकर जरूर आहे.
आणि तोच प्रशांत पवार आपण पाहिला तर आक्रमक खेळाडू, वादळ निर्माण करणारा आणि रायगडचा वंडर बॉय खेळाडू, कमीत कमी वयामध्ये अर्थात क्रिकेटचं सौंदर्य घडवणारा खेळाडू. यास गुडलेन स्पॉटचा बॉल डीप गलीपान क्षेत्रामध्ये ट्रॅप जरूर केलाय, परंतु इतका चेंडूचा वेग होता ना, तो चेंडू सरळ निघून गेलाय, तो सीमारेषा बाहेर. दणदण करीत गेला 4 धाबेचा फटका आणि 4 धाबेच्या मदतीपूर्वक टोटल धाबेचा हा समीकरण आपण पाहतोय ना, 6 धाबा कंप्लीट. एका षटकाचा खेळ संपलाय आणि एका षटकाच्या समाप्तीनंतरचा स्कोरीज पाहतोय. पंच, आपण जास्त वेळ विलंबता करून देऊ नका, जेणेकरून आपण पाहिलं ना तर नेक्स्ट मॅच आपला भेटेला खांदा संघाच्या, जो संघ जिंकेल ना त्या जिंकणाऱ्या संघाच्या विरोधात खांदा संघ जरूर खेळाय, परंतु इनिंग बाकी है, पिक्चर बाकी है अभी तक. देखा जाए तो काफी संघर्ष उठाना पड़ता है इस मंच के ऊपर, यानी कि इस मैदान के ऊपर. अगली गेंद लेकर अंकुश बाग, काफी डिफेंड में खिलाड़ी है. अगर जाना जाए तो संघर्ष करता हुआ इस वक्त मैदान के ऊपर. ओव्हर नक्कीच आपण पाहतोय, ओव्हर क्रमांक 2 घेऊन आलाय. सध्याच्या स्थितीमध्ये ज्ञानेश्वरनं 4 चेंडू फेकले जरूर, त्या 4 बॉलमध्ये टोटल 5-6 धावसंख्या खर्च केल्या, परंतु अंकुश वाघ सध्याच्या स्थितीपूर्वक हा गोलंदाजी मार्कवरती जरूर आलाय. ओव्हर द विकेटनं मारा करणारा गोलंदाज जरूर आहे, परंतु गुडलेन स्पॉटचा बॉल कुठेतरी दडपणमय क्रिकेट खेळावा लागेल, सेन्सिटेबल क्रिकेट खेळावा लागेल, उत्तर प्रत्येक चेंडूला द्यावा लागतील, तीच मोपाडा टीम संघाकडनं. यस, बॅटची लेडिंग इच आणि चेंडू सुटला आहे. लॉंग स्टॉप सीमारेषा बाहेर. 2 क्षेत्ररक्षक चेंडू खाली प्रयत्न जरूर करत होते, परंतु आपण जर काही विचार केला ना तर चेंडू गेलाय सीमारेषा बाहेर, दणदण करत गेला. हा लॉंग स्टॉप पार आलाय दर्जेदार बिग हिट चौकार आणि या चौकाराच्या सह्यापूर्वकाने टोटल धाब्यांचा डिफेंड खेळ पुढे जात असताना जरूर आपण पाहतोय. अर्थात 10 धाबा डेफिनेटली कंप्लीट होत असताना संदीप आहे फलंदाजी मार्कवरती, तर अंकुश आहे गोलंदाजी मार्कवरती. 7072 डेफिनेटली चेंडूला ट्रॅप केलाय. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे, थोडस दडपणमय आणि परंतु इथे आलेलं अतिशय चांगलं क्षेत्ररक्षक आपण जरूर पाहिलं. तिथे असलेल्या क्षेत्ररक्षकाचं आपण कौतुक केलं आहे. कदाचित गुरुनाथ सारखा क्षेत्ररक्षक अतिशय प्रयत्न करतो आहे आणि ज्या वेळेला आपण पाहिलं ना तर मजबूत स्थितीचे दोन्ही टीम आहेत. आता आपण पाहिलं तर सर्व हाय गटातील टीमास आणि अतिशय आक्रमक खेळ. एकबीर आई माऊली इथे मात्र चेंडूला ट्रॅप केलं आहे आणि एकबीर आई माऊलीचा आशीर्वाद मिळाला इथे प्रशांत पवारला. चेंडू गेला आहे मिड विकेट क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं, दणकन खटकन आवाज आला आणि चेंडू गेला सीमारेषा बाहेर, अर्थात चौकाराचा षटकारासाठी. आणि या षटकाराच्या साहाय्यानं डिफेंडमय खेळ नक्कीच पुढे जात असताना आपण पाहतोय. 17 धाबा 1-7 डेफिनेटली कंप्लीट होत असताना इथे नक्कीच सौंदर्याचं प्रतिबिंब घडवणारा हा क्रिकेटचा खेळ आहे आणि तोच क्रिकेटचा खेळ डेफिनेटली मैदानाच्या आतमध्ये असताना जोपर्यंत प्रशांत पवार आहे तोपर्यंत आपल्या संघाला धाब्यांचा उच्चांकन गाठण्यासाठी जरूर आपण पाहू. सध्याच्या स्थितीमध्ये आपण जर या खेळाडूचा विचार केला ना तर मॅन ऑफ द सिरीज अधिवेशन रायगड प्रीमियर लीगचा खेळाडू, परंतु इथे या मैदानावरती कशा रीतीनं फलंदाजी करता येईल हे डेफिनेटली आपण पाहतोय. मोपाडा टीम सध्याच्या स्थितीमध्ये पहिली इनिंग खेळताना इथे फ्लॅट चेंडू गेला आहे आणि चेंडू सीमारेषा बाहेर, नो मॅन्स लाईन. चेंडू फ्लॅट षटकाराला आहे आणि या षटकाराच्या साहाय्याने टोटल धाव फलकावरती धाब्यांचा डिपेंड पुढे जात असताना जरूर आपण पाहतोय. ओव्हर द विकेट मारा करणारा गोलंदाज जरूर आहे. अंबल दर्जाचा चेंडू आणि त्याचा अंबर दर्जाच्या चेंडूवरती टोटल 23 रन्स, बट 1 विकेट इज लॉस. मोपाडा टीम शुभम नाईक बाद झाला त्यानंतरचं आलेलं दडपण. यस, जे खेळाडू बाउंड्री विलास ती बाउंड्री आहे, वरती भरपूर जागा आहे. तुम्हाला विनंती करतोय आम्ही, जर कदाचित चेंडू बिंडू आडला तर आपल्याला अडथळा निर्माण होतील. या ग्राउंड मध्ये जागा भरपूर आहे. या मैदानाचं आपण वैशिष्ट्य जाणलं ना
तर गोलवाडी संघाचा हा हिटर फलंदाज आपण सहकार्य करताना नक्कीच झाल्यानं आपण त्यांना विनंती केली की बाउंड्री लाईन सोडून आपण बसा आणि त्या विनंती स्वीकार करत असताना आपण विलासला पाहतोय गोलवाडी संघाचा खेळाडू, परंतु इथे मैदानाच्या आतमध्ये आपण जातोय. प्रशांतच्या बॅटमधनं आणखीन एक मोठा फटका आला आहे, चौकार. गुडलेन स्पॉटचा बॉल ओव्हर क्रमांक दुसरा दर्जाची गोलंदाजी होत असताना आपण पाहिली, परंतु इथे ओव्हर क्रमांक दुसरा संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 27 धाबा प्रगती प्रदावरती स्कोरवरती जरूर उभारल्यात. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर अतिशय आक्रमक संघ स्कोरच्या भूमिकेत आपण पाहिलं ना तर कृष्णा वाघमारे, परंतु एका बाजूला आपण वाघ्याला पाहतोय. सातत्याने आपण पाहिलं ना तर पंचांच्या भूमिकेत आपण अदय गावचा खेळाडू, परंतु सध्याच्या स्थितीमध्ये आपण जर काही सध्याच्या स्थितीमध्ये कदाचित आम्हाला सहकार्य करण्यासाठी आमची कॉमेंट्री चांगली होईल यासाठी ते आमच्या समोर जरूर बसलेत. यस, डेफिनेटली आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा ओव्हर द विकेटला मारा करणारा गोलंदाज, स्टार्ट ऑफ द बॉलर बट गोलंदाज इज नेम 1 स्टार, अर्थात 1 स्टार 11 टीम वाघाची वाडी. दरम्यान आपण पाहतोय टोटल धावफलकावरती धाबा 27 आल्यात, 27 आल्यास बट 1 विकेट इज लॉस. संदीप आहे सध्याच्या स्थितीपूर्वक आपण मैदानाच्या आतमध्ये खेळाडू पाहिलं तर 44 क्रमांकाचे टी शर्ट परिधान करून विशाल गोलंदाजी मार्कवरती या. गुडलेन स्पॉटिंगचा बॉल, चेंडू हवेत, उंची जास्त, लांबी कमी, क्षेत्ररक्षक आहे. इथे क्षेत्ररक्षकानं पकडलाय झेल, रुपेशनं पकडलाय झेल आणि संपलाय संदीपच्या खेळीचा खेळ. पहिल्याच बॉलवरती फेस करण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नामधून संदीपला कुठेतरी दडपणमय आणलं, कारण संदीपच्या बॅटमधनं एक मोठा फटका चौकार आला जरूर होता. 4 बॉलमध्ये 6 धाबा या संदीपच्या बॅटमधनं आपल्या टीमला जरूर आल्यात, परंतु प्रशांतचं कौतुक करावं लागेल. पहिल्या बॉलवरती त्यांना कदाचित सन्मान दिलं चेंडूला, त्यानंतर एक चौकार, त्यानंतर बॅक टू बॅक 2 षटकार आणि त्यानंतर एक चौकार. अशा रीतीनं 6 बॉलमध्ये टोटल 21 धाब्यांचा डिपेंडमय खेळ या प्रशांतच्या बॅटमधून आतापर्यंत टीम मोहपाडे संघाला आलाय जरूर. दरम्यानच्या कालावधीतील आपण पाहतोय नेक्स्ट बॉल फेकण्याकरिता आपण विशाल अतिशय आक्रमक गोलंदाज आहे आणि गोलंदाजानं अतिशय आक्रमकता दाखवली जरूर. दरम्यान आपण कुठेतरी दडपणमय आणि सेन्सिटिव्ह क्रिकेट, बट आय थिंक नॉट इन पॉसिबल इज क्रिकेट, कारण हा खेळ पॉसिबल नाही आहे आणि तो खेळ आपल्याला जर पॉसिबल करायचा असेल ना त्यासाठी सकाळची प्रॅक्टिस किंवा संध्याकाळची प्रॅक्टिस ही खूप इम्पॉर्टंट असते मित्रांनो. दरम्यान विशाल गोलंदाजी मार्कवरती, गोलंदाज क्रमांक 3 आपण पाहतोय. 1 स्टार क्रिकेट टीम वाघाची वाडी, परंतु नवीन बॅट्समन ज्या बेलेला संदीप बाद झाला त्या बेलेला आपण मैदानाच्या आतमध्ये उतरताना पाहिलं. खऱ्या अर्थानं पुंडलिक हा खेळाडू आलाय. पुंडलिकांनी सोमनाथचा आपण विचार केला ना तर आदिवासी रायगड प्रीमियर लीगसाठी त्यांच्याकडून चेंडू जरूर पुरवले होते. यस, डेफिनेटली नेक्स्ट टाइमचा बॉल इथे पंचांना घोषित केलाय. अवांतर स्थितीपूर्वक टोटल धाब्यांचा डिपेंडमय खेळ नक्कीच पुढे जात असताना आपण पाहतोय. टोटल स्कोरगार्डवरती धाबा आल्यात कृष्णा वाघमारे. सध्याच्या स्थितीमध्ये आपण स्कोरच्या भूमिकेमध्ये पाहतोय 28 रन, 28 धाबा स्कोरगार्ड वरती आल्यात. यस, डेफिनेटली इज वाईट बॉल. इथे काय घडलं, लेन आणि लाईन आता विशाल तुझी महत्वाची आहे. समोरच्या टीमला कमीत कमी धावफलकावरती जर रोखायचं असेल तर आपले लेन गतीचा चेंडू टाकणं गरजेचं आहे, परंतु समोरची टीम लो स्कोरिंगवरती थांबणार हे मात्र शक्य नाही आहे. यस, सन्मान दिलाय. प्रशांतला जास्तीत जास्त स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न केलाय. पुंडलिक पवारनं सध्याच्या स्थितीमध्ये एका बाजूला आपण प्रशांत पवारला पाहतोय. रायगडचा स्टायलिश खेळाडू आणि अतिशय आक्रमक, अनेक वेळा सिरीजचा मानकरी ठरलाय खेळाडू. जवळपास 3 स्पोर्ट्स सायकली त्याच्या घरामध्ये जरूर आल्यात. काहीसा आकर्षक बक्षीस आणि त्याचबरोबर तर आलेलं हे पुढचा बॉल प्रशांत पवारसाठी. डेफिनेटली चेंडू उडवला, क्षेत्ररक्षक आहे. यस, काय क्षेत्ररक्षक आपण पाहिली तिथे असलेला क्षेत्ररक्षक. कदाचित आपण जर काही विचार केले ना तर ज्ञानेश्वर हा क्षेत्ररक्षक अतिशय
भन्नाट वेगाचा क्षेत्ररक्षक आणि जितका वेग घेतला ना चेंडूवरती त्या वेळेला चेंडूला अडवण्यासाठी हा खेळाडू अर्थात अतिपूर्वकाचा ठरला. गोलंदाज पुन्हा एकदा विशाल, परंतु टोटल जर आपण काही विचार केला ना तर टोटल धावपलकावरती धाबा आल्यात. यस 32 धाबा, परंतु जमिनीला बसून फटके खेळण्याचा प्रयत्न प्रशांतचा. बॅट आणि चेंडूचा करणं समाचार घेणं खूप पूर्व दिशेचं आहे. या ओव्हरमध्ये जरूर काही आपण पाहिलं ना तर अजूनही चेंडू पेंडिंग आहे. शबटील डेफिनेटली सन्मान दिला. इथे काय घडलंय, इथे खेळाडू बाद पुंडलिक पवार बॅक टू द पॅव्हलियन. आता आलेलं दडपण, आलेलं प्रेशर. आता एका बाजूला आपण सिद्धार्थ पवारला पाहतोय तर दुसऱ्या बाजूला आपण प्रशांत पवारला पाहतोय. दोन आपण पाहिलं तर ज्या प्रकारे दिगोडे टीम मध्ये छोटा मोठे आहेत ना त्याच प्रकारे याही टीम मध्ये आपण पाहिलं तर प्रशांत आणि सिद्धार्थ हे दोन सख्खे भाऊ सध्याच्या स्थितीमध्ये आपल्या गावाचा कर्तव्याचा झेंडा उचलण्यासाठी जरूर उतरले आहेत. दरम्यानच्या कालावधीत आपण पाहिलं तर कदाचित 1 वाजला आहे आणि 1 वाजल्यानंतरचा आपण पहिल्या इनिंगचा पहिला सामना आपण दुसरा सामना आपण पाहतोय. अर्थात जास्त विलंब अर्थातच कमीत कमी आपल्याला पाहायला मिळते. कुठेतरी दडपणमय क्रिकेट आणि त्याच नंतर शेवटची गोलंदाजी घेऊन आलाय विराट कोहलीचा फॅन अविनाश वाघ. सध्याच्या स्थितीमध्ये आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती 1 स्टार क्रिकेट टीम खऱ्या अर्थानं आपण पाहिलं ना तर रतनबुवा स्मृती चषकामध्ये अतिशय आक्रमक संघ ठरला होता. अनेक वेळा आपण पाहिलं तर त्यांच्याकडून अनेक कर्तव्याचा झेंडा आणि आपल्या गावाचा कर्तव्याचा भार आपल्या बाजूला जरूर कळला जातोय. आपल्या टीमचा कर्तव्याचा भार नक्कीच आपल्या बाजूला होता. तर अविनाश वाघ सध्याच्या स्थितीमध्ये गोलंदाजी मार्कवरती जरूर आहे. या सॉफ्टमचा बॉल इथे दिला बिरकावून, परंतु अंतिम क्षण आपण पाहिलं ना चेंडू इतका स्पीडचा होता की निघून गेलाय. अंकुश वाघला चेंडू पकडण्यासाठी थोडंसं दडपण तयार झालं, थोडंसं मुश्किल तयार झाली. कारण चेंडू आपण जर काही पाहिलं ना तर खूप स्पीडचा बॉल आणि त्यानंतरचा आलेला इज बिग हिट चौकार. आणि या चौकाराच्या सहाय्याने आपण पाहिलं ना तर टीम मोहपाडा संघ 36 रन 36 धाबा इथे स्कोरबोर्ड वरती उभारलात. या ओव्हरमध्ये जणू काही आपण पाहिलं ना तर शेवटतील 5 चेंडू पेंडिंग आहेत. सिद्धार्थ पवार सध्याच्या स्थितीमुळे पूर्वक आपण पाहिलं तर स्ट्रायकर फलंदाज जरूर आहे. डेफिनेटली चेंडूला उडवला आहे. हा बेद बॉल आहे. क्षेत्ररक्षक विशाल कुठल्याही पद्धतीची चुकी न करता इथे खेळाडू बाद झाला ज्याचं नाव आहे सिद्धार्थ. बॅक टू द पॅव्हलियन. कारण डग आउट नाही आहे त्याच्या बॅटमधनं आपल्या टीमसाठी एक चौकार जरूर आलाय. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं ना तर कुठेतरी सनसेटेबल क्रिकेट खेळत असताना सौंदर्याचं प्रतिबिंब घडवत असताना इथे आपण स्कोर डिपेंड होताना पाहतोय. 36 रन बट 3 विकेट इज लॉस. कुठेतरी आता प्रेशर आलं आहे. मित्र म्हणे की एका बाजूला 4 विकेट गेलेच जरूर परंतु आणखीन प्रेशर आलं आहे. 36 धाबा स्कोरबोर्ड वरती शेवटील कदाचित 4 बॉल शिल्लक आहे आणि त्या 4 बॉलवरती आता धाबा येणं खूप गरजेचं असेल. डेफिनेटली चेंडूला भिरकावलाय. नो मॅन्स लाईन आहे परंतु चेंडू गेलाय 1 बाउंस सीमा पार. विशालच्या डोक्यावरून हा दमदार विजयच्या बॅटमधनं आलेला चौकार आणि या चौकाराच्या सहाय्याने टोटल धाब्यांचा डिपेंड मैकेल 40 या धाब्यांवरती जरूर पोहोचलाय. 3 चेंडू अजूनही पेंडिंग आहेत. या 3 चेंडूवरती येणारा पूर्वार्थ समजेल आपल्याला की किती धाब्यांचा समीकरण जुळला जाईल. डेफिनेटली अविनाश वाघ गोलंदाजी मार्कवरती जरूर हा गोलंदाज आहे. ऑफस्टंपचा बॉल बॅट आणि चेंडूच्या संपर्कात येणं आता गरजेचं जरूर असेल. परंतु या वेळेला जर काही आपण विचार केला ना तर बॅट आणि चेंडू कनेक्ट होणं खूप डिपेंड आहे. आता शेवटतील 2 चेंडू पेंडिंग जरूर आहेत. 40 धाबा. आता शेवटच्या 2 बॉलवरती 2 फटके येणं आता गरजेचं असेल. डेफिनेटली चेंडू हात आहे परंतु शेवटच्या 2 चेंडूवरती आलेला एका चेंडूवरती 5व्या बॉलवरती बिग हिट षटकार. तो विजयच्या बॅटमधनं 1 चौकार तर 1 षटकार. लगेच आपण बॅटचा फेस खोलला आणि टोटल आपण या षटकाराच्या सहाय्यानं टोटल धावपलकावरती धाबा आपण डिपेंड होताना जरूर पाहतोय. 46 धाबा आता स्कोरबोर्ड वरती उभारल्यात परंतु शेवटचा चेंडू अजूनही पेंडिंग आहे आणि त्या शेवटच्या चेंडूवरती किती धावा जमवल्या जातील हे नक्कीच आपण पाहतोय. सध्याच्या स्थितीमध्ये आपण पाहिलं ना तर अतिशय आक्रमक संघ
आणि त्यानंतरचं आलेलं हे कॉम्बिनेशन आणि कॉम्पिटेबल क्रिकेटच्या पटलावरती जरूर आपण जाणून घेतोय. शेवटचा एक चेंडू पेंडिंग आणि त्यानंतरचं आलेलं आणखीन प्रेशर. चेंडू सापडलाय. जास्तीत जास्त अतिशय आक्रमक संघ आपण पाहिला. डेफिनेटली आपण जाणून घेतोय. जाणल्यानंतरच आपण डिपेंडमेंट क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहतोय. ओव्हर द विकेट बट अविनाश बाग शेवटचा चेंडू 46 धावा. डेफिनेटली बॅट आणि चेंडूच्या संपर्कात येणं गरजेचं होतं, परंतु 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 24 चेंडूच्या समाप्तीनंतर चला मोपाडा टीम लाईन अप. स्पर्धेचा नियम आहे लाईन अप करून जाणं, लाईन अप करून येणं हे खूप डिपेंड आहे आणि क्रिकेटला रिस्पेक्ट देणं खूप गरजेचं. 46 धाबा प्रगती प्रतावरती 24 बॉल नंतर 46 धाबा आलात आणि 47 धाबा वाघाची वाडी टीम 1 स्टार क्रिकेट टीम वाघाची वाडी आपल्याला जरूर काढायचे आहेत. चला खांदा टीम आपण कुठेही जर खेळाडू गेले असते रामदादा तर त्यांना रिपोर्टिंग करा. नेक्स्ट राऊंड यस डेफिनेटली ते सगळे खेळाडू उपस्थित आहेत. यस याच्यातनं जिंकणारा संघाच्या विरोधात कारण ती खांदा संघ आजच्या दिवसामध्ये ज्यांना हाय स्कोर रचला 90 धावेंचा तोच खांदा संघ. आणि डेफिनेटली आपण पाहतो आता आजच्या दिवसातील पहिला लो स्कोर आपण पाहिला तर मोपाडा संघाचा जरूर आहे. अर्थात 46 धाबा झाल्यात 47 धाबा काढायच्या त्या 1 स्टार क्रिकेट टीम वाघाची वाडी या संघाला. चोवीस बॉल 47 धाब्यांचा डिफेंड खेळ नक्कीच आपण पाहतोय. पहिल्या पूर्व अर्थात आपण जर काय विचार केला तर कुठेतरी आपण यस गेम स्टार्ट गेम ऑन पंजांकडून इशारा जरूर आपल्याला येताना पाहतोय. दरम्यानच्या कालावधीतील कुठेतरी आक्रमक संघ आणि त्याच आक्रमक संघाला कुठेतरी भेट देणं खूप गरजेचं असेल. 47 धाब्यांचा टार्गेट रोखण्याकरिता शुभम नाईकला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. पहिलाच बॉल फेस केलाय प्रशांत पवार न पकडलाय झेल आणि संपला. पहिला खेळाडू बाद झालाय टीम 1 स्टार क्रिकेट टीम वाघाच्या वाडी संघाचा अर्थात ज्ञानेश्वर बॅक टू द डगआउट. अटॅक केलाय कुठेतरी कदाचित खेळाडू बाद करण्यासाठी हे मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न चालू जरूर आहेत. कारण लो स्कोरिंगचा सामना म्हटलं तर 47 धाबा 24 बॉलमध्ये डिपेंड करायचे आहेत. त्यासाठी आपण जणू काही मैदानाच्या आतमध्ये
नवीन बॅट्समॅन आपण चंदर बागला पाहतोय. ज्ञानेश्वर पहिल्याच बॉलचा समाचार घेण्याकरिता उतरला जरूर होता, परंतु त्यानंतरचं आलेलं कॉम्बिनेशन किंवा त्यानंतर आलेलं कॉम्फर्टेबल आणि त्यानंतरचं आलेलं प्रेशर हे मैदानाच्या आतमध्ये नक्कीच डिपेंडमेंट आहे. खऱ्या अर्थानं आजच्या दिवसामधील खूप उशीर झाला आहे, कारण आजच्या फायनल डे सुपर संडे स्पेशल म्हणजे 3 मॅच कृष्णा वाघमारे आपण विचार केला तर एक्स्ट्रा होतील, त्यामध्ये 2 सेमीफायनलच्या होतील, 1 फायनलची होतील. यास इथे काय घडलंय, चुकीचं परिवर्तन, थोडासा खेळाडू फंबेल होतोय आणि हा चेंडू आपण पाहिला तर डीप स्केडले क्षेत्रात उडालाय तो चौकारासाठी आणि या चौकाराच्या साहाय्यानं खातं ओपन जरूर केलंय. खऱ्या अर्थानं अतिशय चांगला चेंडू होता, परंतु त्या चांगल्या चेंडूवरती आपण जर काही विचार केला तर क्षेत्ररक्षकानं साथ देणं खूप गरजेचं होतं, परंतु यावेळेला साथ मिळाली ती बाउंड्री लाईनची या चेंडूला. यास इथे घोटना टेक और तमाशा देख, इथे चंदरच्या बॅकमधनं आणखीन एक मोठा फटका आलाय. 47 मधून आता आल्या त्या फक्त 8 धाबा म्हणजे अजून 39 जमायचे आहेत. येणाऱ्या चेंडूमध्ये कुठेतरी दडपणमय क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये असताना टोटल 8 धाबा आल्यात. कुठला संघ जिंकणार, कुठला संघ पराभूत होणार, स्थितीपूर्वक खेळ आपण जरूर जाणून घेतोय. पुन्हा एकदा त्या दिशेला रोटेट केलाय बॉल, परंतु 1 धाव सन्मान दिलाय चेंडूला एका धाब्याच्या मदतीनं. टोटल धाब्यांचा डिपेंड खेळ पुढे जात असताना आपण पाहतोय. चंदरबाग सध्याच्या स्थितीमध्ये एक हार्ड हिटर फलंदाज आणि सातत्याने आपण पाहिलं ना तर अतिशय गुणवंतता सिद्ध करत असतं, परंतु सध्याच्या स्थितीपूर्वक आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये खेळाडू उतरलाय अविनाश बाग. सध्याच्या स्थितीमध्ये हा खेळाडू अतिशय आक्रमक होईल का? डेफिनेटली पंचांचा इशारा आलाय, इज लाऊड ऑफिल जरूर होती, परंतु इथे आपण पाहिलं तर वेस्टर्नच्या मधोमध खेळाडू मिलना भेटला आणि अविनाश बाग बॅक टू द पॅव्हलियन. डेफिनेटली आपण मैदानाच्या आतमध्ये जातो. या ओव्हर द विकेटचा मारा करणारा अंबल दर्जाचा खेळाडू सध्याच्या स्थितीमध्ये आपण शुभमला पाहतोय. गुडलँड स्पॉटिंगचा बॉल इथे उडवण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे परशुराम. सध्याच्या स्थितीमध्ये आपण विचार केला ना तर चेंडू उचलणार फेकणार तत्पूर्वी आपण पाहतो या 1 धाव डेफिनेटली कंप्लीट. एका षटकाच्या समाप्तीनंतर आपण मोपाडा टीम 10 या धाबींवरती जरूर गेल्या. आक्रमक संघ आणि त्यानंतरचं आलेलं थोडंफार डिफेंड आणि त्यानंतरचं आलेलं आणखीन प्रेशर, हे प्रेशर मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण जाणून घेतोय. आता प्रेशरमध्ये उडलाय तीही मोपाडा टीम संघाच्या विरोधात. येणाऱ्या 18 बॉलमध्ये आपल्याला जवळपास धाबा काढायचे आहेत, त्या 36 धाबा, कारण आपण जणू काही विचार केला ना 37 धाबा काढायचे आहेत. 18 बॉलमध्ये जणू काही आपण विचार केला तर प्रति बॉलमध्ये 10ची सरासरी जरी गाठली तरी आपण विचार केला तर होतील 40 धाबा. परंतु आता येणाऱ्या 18 बॉलमध्ये 37 धाबा काढायचे असतील तर प्रत्येक बॉलला प्रत्युत्तर द्यावा लागेल. 13चा टार्गेट खऱ्या अर्थानं आपण पाहिलं ना तर प्रति बॉलमध्ये आपल्याला कदाचित 13 पॉईंटचं काहीसा पॉईंटचं समीकरण आहे, परंतु इथे प्रत्येक बॉलमध्ये कसं आपले मोठे पटके येतील यासाठी डिपेंडमेंट खेळ करावा लागेल. लोकेशन टाकायचे आपल्याला. टाकले ना तुम्ही, 2 पिले कॉलेज आहेत, एक तिकडे खांदा कॉलनी, खांदा कॉलनीचा नाही, न्यू पनवेलचा टाकले, न्यू पनवेल पण त्याला. गोलंदाज 18 चेंडूमध्ये 37 धाबा रोखण्यासाठी वैयक्तिक पहिली तर संघाचा दुसरा गोलंदाज आपण पाहतो शुभम नाईकनं पहिली गोलंदाजी केली. शुभमनं आपण विचार केला तर 2 खेळाडू जरी बाद केले, परंतु आता काहीसा प्रेशर उरला आहे तो आणखीन 3 गोलंदाजावरती. अर्थात आपण जणू काही विचार केला ना तर प्रत्येक बॉलला 37 धाबा जमवण्यासाठी आपल्याला 2 ओव्हर 12, 1 ओव्हर 13 अशी राखावी लागेल. ऑफ स्टंपचा बॉल बॅट आणि चेंडूचा संपर्कात येणं खूप गरजेचं आहे, परंतु इथे जर जणू काही आपण पाहिलं ना तर पंचांचा इशारा आलाय, इज गुड बॉल
अतिशय आक्रमक संघ आणि कुठेतरी पुढचा बॉल पुन्हा एकदा सज्ज त्या स्थितीमध्ये. बॅट चेंडूचा संपर्कात येणं आता गरजेचं आहे. कमबॅक केलं सिद्धार्थ पवारनं. इथे कुठेतरी कमबॅक करून आपण जर काही विचार केला ना तर समोर आपण गुरुनाथ या खेळाडूला पाहतोय फलंदाजी मार्क वरती. पुन्हा एकदा इथे काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये इथे खेळाडू बाद गुरुनाथ बॅक टू द प्रॉब्लेम. आत्ता आलेलं प्रेशर आलेलं दडपण कारण येणाऱ्या चेंडूमध्ये आपल्याला 37 धाबा कंप्लीट करण्यासाठी कमबॅक करावा लागेल. कारण उर्वरित आपण जर काही विचार केला ना तर आता 15 बॉल आहेत आणि 15 बॉलमध्ये टोटल जवळपास आपल्याला 37 धाब्यांची गरज आहे. कमबॅक केलं सिद्धार्थनं. त्यांचा जास्त वेळ आता घेऊन देऊ नका कारण आपल्याला अजून बरेच सामने पेंडिंग आहेत. जवळपास 2 वाजण्यासाठी आले चाकण टीम इथे जवळपास आपण विचार केला ना तर आज खूप उशीर झाला आहे कारण फायनलची मॅच आहे ना कृष्णा त्या मॅचला थोडा अडथळा निर्माण जरूर होईल कारण हा उजाड राहील की नाही हे आपण काय सांगू शकणार नाही. हॅलो 15 चेंडू 37 धाब्यांचा बहादर खेळी करण्यासाठी दरम्यान आपण अंकुश बागला पाहतोय. सध्याच्या स्थितीपूर्वक हे 2 खेळाडू परंतु आक्रमक खेळ करायचा. आक्रमक खेळ करण्यासाठी स्थितीपूर्वक हे दोन्ही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये रिइंटरेस्टिंग होण्यासाठी आपला बॅटल दाखवण्यासाठी उतरले जरूर. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज सिद्धार्थ पवार सध्याच्या स्थितीमध्ये 4था चेंडू जरूर फेकतोय. आता 15 बॉलमध्ये जवळपास आपण विचार केला ना तर थोडंसं दडपण आलंय थोडंसं कठीण. पण जरी काही विचार केला तर कठीण समीकरण जो आहे ना तो कसा अजून कटिंग होईल यास आल्या प्रहार चढवलाय. अंकुश वाघच्या बॅटमधनं चेंडूला बिकावलाय. चेंडू जाईल आउट ऑफ पार. आलाय दर्जेदार बिग हिट सिक्सर आणि या षटकाराच्या साह्यानं अतिशय आक्रमक खेळ आणि तो आक्रमक खेळ नक्कीच आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. कुठेतरी गुडलँड स्पॉटिंग बॉल कमबॅक केलाय. आता जवळपास जणू काही आपण विचार केला ना तर 14 बॉलमध्ये अजून 31 धाब्यांची गरज आहे. 14 चेंडू 31 धाबा जवळपास आपण स्कोर लेवल पाहिला ना तर 16 या धाब्यांवरती जाऊन पोहोचलाय. मी तर म्हणेन की 1 स्टार क्रिकेट टीम वाघाची वाडी. यस डेफिनेटली ऑफ स्टंपचा बॉल अविनाशच्या बॅटमधनं ट्रॅप केलाय. इथे खेळाडूला सन्मान दिलं या चेंडूनं आणि चेंडू जाईल बॅक टू बॅक. अविनाश बागच्या बॅटमधनं निघालेला हा दमदार षटकार आणि या षटकाराच्या साईने इरादे स्पष्ट केले जरूर. ना कद बडा ना पद बडा मुसीबत में जो अपनी टीम के लिए खड़ा वही खिलाड़ी सबसे बड़ा. स्वप्न नाही रात्र बदलतो दिवा नाही वाद बदलतो नशीब बदलो ना बदल बिल या चेंडूवरती डेफिनेटली बदलली गेली. यास 1 चेंडू तुझा 2 चेंडू माझे परंतु आणखीन 1 चेंडू आलाय. इथे पंचांचा इशारा आलाय इज वाईड बॉल आणि वाईड बॉलच्या साहाय्याने कुठेतरी दडपणमय क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहतोय. असं आपण पाहिलं ना तर पंचांचा इशारा अंतिम जरूर आहे. 13 चेंडू मध्ये आता काढायचे ते 24 धाबा. काय झाला यस पंचांचा इशारा इज वाईड बॉल. खऱ्या अर्थानं स्क्रीनवरती आपण जरूर चेक केला परंतु स्क्रीनवरती चेक करून सुद्धा कदाचित डेफिनेटली कदाचित खेळाडू फसला आहे परंतु इथे बॅट्समन अतिशय अतिपूर्वकाचा चेंडू आणि कुठेतरी आपण पाहिलं ना तर मागच्या काही 2 क्षेत्ररक्षकांना अतिशय चांगली कामगिरी करायची होती परंतु चेंडू सुटलाय आणि चेंडू गेलाय. त्यांचा बॅट कट आहे की लेग बाय. यस डेफिनेटली बॅट कट आणि त्यानंतर अविनाशच्या बॅटमधून आणखीन एक मोठा फटका आलाय आणि अशा रीतीनं अंकुशच्या बॅटमधनं आणखीन एक मोठा फटका आलाय. जर आपण विचार केला ना तर आता येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 20 धाबा रोखण्यासाठी प्रशांत पवारनं घेतलेली खांद्यावरती जबाबदारी परंतु त्याच 20 धाबा काढण्यासाठी आपण समोर चंदर बागला पाहतोय. अतिशय चांगला समालोचक आहे चंदर पण तो अतिशय झाला अष्टपैलू खेळाडू आहे. ऑल परफॉर्मन्स मैदानाच्या आतमध्ये त्यांच्याकडनं जरूर आपल्याला होताना पाहायला मिळेल. स्टेट ऑफ द बॅट्समन येणारे बॉल असतील 6 आणि 10/20 किती 12 चेंडू 20 धाबा.
आमचं कॉम्बिनेशन थोडंसं कॅल्क्युलेशन थोडंसं चुकलं, परंतु इथे आपण पाहिलं ना तर आता समीकरण बदलवलं जाईल. कारण प्रति ओव्हरमध्ये जर जणू काही आपण विचार केला ना तर प्रत्येक ओव्हरमध्ये 10 धाबांची सरासरी होती. आता 11 बॉलमध्ये काढायच्या आहेत त्या 20 धाबा. 10ची सरासरी अजूनही डेफिनेटली कम्प्लीट आहे. 2 चौकार 2 षटकार. यस डेफिनेटली जर काही आपण जणू काही पाहिलं ना तर कुठेतरी प्रेशर आला आहे आणि त्यानंतरचं आलेलं प्रेशर पंचांना एकत्रित मिळून डिसिजन इज पेंडिंग बट पंच निर्णय द्या आपला. यस इज नॉट आउट बट कमबॅक केलं प्रशांतनं. आता 10 बॉलमध्ये काढायच्या त्या 20 धाबा. अशीच गोलंदाजी आता शेवटच्या बॉलपर्यंत न्यावी लागेल. इथे गुड पद्धतीची बॉलिंग करत असताना आपण प्रशांतला पाहतोय. या ओव्हरमधील तिसरा चेंडू. डेफिनेटली चेंडूला प्रहार चढवला आहे, परंतु इथे गुडलेन स्पॉटिंगचा बॉल. इथे राहुलच्या डोक्यावरून हा चेंडू गेलाय सीमा पार. आलाय दर्जेदार बिग हिट चौकार. आता जर काही जणू काही पाहिलं ना तर मॅच आपल्या बाजूला वळली. कारण बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव गेल्यानंतर सलग तिसऱ्या बॉलवरती चौकार ठोकतोय. आता 9 बॉलमध्ये 16 धाब्यांची गरज आहे. 9 चेंडू 16 धाबा हे समीकरण सध्याच्या स्थितीमध्ये. यस डेफिनेटली चेंडूला उडवलाय. यस डेफिनेटली चेंडू जाईल सीमारेषा बाहेर. भीतर मधील चंदरच्या बॅटमधनं आलेला आणखीन एक मोठा फटका. दर्जेदार फलंदाजी होत असताना जरूर आपण पाहतोय. सध्याच्या स्थितीपूर्वक अतिशय आक्रमक संघ आणि त्याच आक्रमक संघाचा आक्रमक खेळ मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही संघ हिटर संघ आहेत. दोन्ही संघाचं आपण पालनं बघितलं ना तर मजबूत स्थितीचे दोन्ही संघ आहेत. परंतु या मजबूत स्थितीच्या संघामध्ये आपण पाहतोय एका बाजूला प्रशांत पवार अर्थातच गोलंदाजी मार्कवरती. आता फक्त आणि फक्त 8 बॉलमध्ये धाबा डिपेंड करायच्या आहेत त्या 10 धाबा. इथे स्कोर आपण पाहिला ना तर जाऊन पोहोचला या टोटल 37 धाब्यांवरती. पुन्हा एकदा नो मॅच लाईटला चेंडूला उडवलाय. क्षेत्ररक्षक नाहीये. यस डेफिनेटली चेंडू जाईल सीमा पार. दन 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 करीत गेला हा बिग हिट चौकार. आणि या चौकाराच्या साहाय्याने टोटल धाब्यांचं समीकरण डिपेंड पुढे जात असताना जरूर आपण पाहतोय. अर्थातच आपण जर काही विचार केले ना तर प्रगती प्रतापवरती आपण पाहिलं तर जणू काही स्कोर उभरला आहे. 41 धाबा म्हणजे अजूनही 6 धाब्यांची गरज आहे. चेंडू असतील 7 धाबा आहेत 6. हे समीकरण कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये जरूर धरला गेलाय. कमबॅक मैदानाच्या आतमध्ये. आता 6 चेंडू 6 धाबा हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये जरूर उरलाय. खऱ्या अर्थानं येणाऱ्या 12 बॉलमध्ये 20 धाब्यांची आवश्यकता असताना गोलंदाज प्रशांतनं धावफलकावरती धाबा खर्च जरूर केल्यात त्या 14 धाबा. अशा रीतीने टोटल आता समीकरण आता प्रेशर उरलाय. तो मी तर म्हणेन की विनायक वाघमारे हा खेळाडू सध्याच्या स्थितीमध्ये गोलंदाजी मार्कवरती जरूर आहे. विनायकला 6 धाबा रोखायचे आहेत. परंतु फलंदाज आपण अंकुशला पाहिलं तर शेवटच्या बॉलपर्यंत ही मॅच जाऊ शकतो. एखादा चेंडू कदाचित आपण बॅक टू बॅक जरी कमबॅक झाली गोलंदाजाची तरी पण आपण विचार केला तर एका फटक्याचं काम आहे. एक फटका रोकेल का एक फटका ठोकेल का हे समीकरण सध्याच्या स्थितीमध्ये मैदानाच्या आतमध्ये उर्वरित नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. यस डेफिनेटली चेंडूला उडवलाय. क्षेत्ररक्षक प्रयत्न करत असताना हा चेंडू निघून गेलाय. तो सीमारेषा बाहेर. एक दमदार बिग हिट चौकार. सामनाच डिपेंड आहे. 35 धाबा इथे प्रगती प्रतापवरती आल्यात. परंतु आता येणाऱ्या 5 बॉलमध्ये फक्त आणि फक्त 2 धाब्यांची गरज आहे. विनायक सध्याच्या स्थितीमध्ये खेळाडू नक्कीच आपण पाहतो गोलंदाजी मार्कवरती.
डेफिनेटली चेंडूला उडवलाय, चेंडू जाईल सीमारेषा बाहेर, धन 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 करीत गेला हा. वन स्टार क्रिकेट टीम वाघाची बाडीने वर्चस्व नक्कीच गाजवलंय. अर्थात 4 चेंडू पेंडिंग ठेवून हा संघ नक्कीच विजयी प्राप्त झालाय. परंतु मोहपाडा संघाचाही आपण कौतुकाने आभार मानूया की लवकरात लवकर या स्पर्धेमध्ये आपण दाखल झालात आणि या स्पर्धेची शोभा वाढवली. अतिशय चांगला परफॉर्म झाला आणि अतिशय चांगला परफॉर्म होत असताना जरूर आपण पाहतोय. अर्थात मॅन ऑफ द मॅच दिस इज द खिलाडू ज्याचं नाव आहे नऊ चेंडू 23 धावा, चंदरबाग मॅन ऑफ द मॅच. चला, विजेता संघ आणि खांदा संघ या दोन संघाच्या विरोधात आता सेकंड राऊंडची पहिली मॅच आपल्या भेटेला जरूर येईल.